अध्यक्षांचे, सभासदांचे, मान्यवरांचे मी मनापासून आभार मानतो, त्यांना सदिच्छा देतो. तालुका श्रावणकोट, जिल्हा अहमदनगर या ठिकाणी बेलापूर साखर कारखान्यावर पोट भरण्यासाठी गेले. उपाध्यक्ष आहे, त्यानिमित्त माझं काम म्हणजे समाज परिवर्तन करणे आहे. माझी स्वतःची टीम आहे गायनाची. जर कुणाला लागलं कार्यक्रम आयोजित करायचा असेल तर आम्हाला आमंत्रित करा, कारण आम्हाला येणारी पिढी घडवायची. त्यासाठी आमचे प्रयत्न चालू आहेत. मग मला जाईल जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर परदेशी जातात तेव्हा मावळी बाबासाहेबांना एक पत्र लिहित असते. त्या पत्रामध्ये रमाई काय लिहितात तर या आवाजाकडे लक्ष न देता शब्दांकडे लक्ष द्या म्हणून मला जाईल. पत्रात लिहिते रमा, आहो पत्रात लिहिते रमा, पत्रात लिहिते रमा, आहो पत्रात लिहिते रमा, माझी चिंता न करितास का, मी हा परिवार सांभाळते, तुम्ही साहेब स्वतःला जपा, तुम्ही साहेब स्वतःला जपा, उपासी कधी मी शिळीपाती खाई, उपासी कधी मी शिळीपाती खाई, पण तुमची राम तुमच्या पाठीशी राहील, पण तुमची राम तुमच्या पाठीशी राहील. करू नका हो परवा, सांभाळते मी सर्वा, करू नका हो परवा, सांभाळते मी सर्वा, तुमची रामुई रामुई बोलते स्वतः, आहो तब्येतीकडे लक्ष द्या, आहो तब्येतीकडे लक्ष द्या, फळ येईल, फळ येईल, फळ येईल तुमच्या तपा, फळ येईल तुमच्या तपा, मी हा परिवार सांभाळते, मी ह्या लेकरांना सांभाळते, तुम्ही साहेब स्वतःला जपा, तुम्ही साहेब स्वतःला जपा, आहो पत्रात लिहिते रमा, माझी चिंता न करितास का, मी हा परिवार सांभाळते, मी ह्या लेकरांना सांभाळते, तुम्ही साहेब स्वतःला जपा. व्यासपीठ ते उपस्थित सर्वांचं स्वागत आहे. एप्रिलमध्ये मी एक कविता लिहिली होती साधी, पण मला असं वाटलं की त्या कवितेला चालून आपण गाण्याचा प्रयत्न करू शकतो. ती कविता गायला उतरवली आणि ती तुझ्या समोर सादर करण्याचा प्रयत्न करत आहे. एकटाच लढला, मागे नाही सरला, एकटाच लढला, मागे नाही सरला, त्याच्या कार्यात नाही त्याच्या कार्यात नाही राम राम माझा भीमराव, गाव गाव बहुजन्माचं गाव, राम राम माझा भीमराव, गाव
गाव. 14 एप्रिलला जन्मला रावतो, नाही साधा सुद्धा जन्मला देवतो. आई वाणी पिरानं माया ठेवतो, काळ रात्रीला उजेडत फिरतो. शाहीर राव राव माझा भीमराव राव. तुला दिलं नाही पाणी एक घोटाळा पोटाला, तुला गुलाम करत नाही एक नोटर, तरी साऱ्या जगात तुझी बटर. तुला गुलाम करत नाही एक नोटर, तरी साऱ्या जगात तुझी बटर. राव राव तुला भीती रंगराव भीमराव, राव राव माझा भीमराव. म्हणून मी शेवटचं रडू असं लिहिलं त्या बाबासाहेबाला म्हणतो. सदा लिहिल तुझी गाणी खरातला, नाही भरलं पोट नाही परातला. सदा लिहिल तुझी गाणी खरातला, नाही भरलं पोट नाही परातला. बुद्ध भीमान दिली निडळता, तुझी शपथ नाही तुटणार नंतर. बुद्ध भीमान दिली निडळता, तुझी शपथ नाही तुटणार नंतर. मान मान संविधानाचा मान राखील, मान मान संविधानाचा मान. राव राव माझा भीमराव, गाव गाव महू जन्माचं गाव. माझा भीमराव रे माझा भीमराव, माझा भीमराव रे माझा भीमराव. राव राव माझा भीमराव, गाव गाव महू जन्माचं गाव. जय भीम सर्वांना. आणि थँक्यू मला इकडे स्टेजवर येण्याची संधी दिली आणि माझं गायन सादर करण्याची संधी दिली. थँक्यू सो मच. तुम्हाला विनंती आहे की जे मॅडमने जे गायलं तेच गाणं मॅडमला ऐकवा तुम्ही. तुम्हाला माफी त्यांना गाव त्यांना ऐकू देते असं चलो ठीक परी रमाचे हृदयात स्थान ठेव. रमा माऊलीच्या त्यागाची दान ठेव. कर्तव्य पालनाकडे जरासे ध्यान ठेवा, आयुष्याच्या इतिहासाचे पुरुषानुभान ठेवा. बाबासाहेब म्हणतात, जीवनात पैंजणा कधी, जीवनात पैंजणा कधी हरलीस तू रमा. आदर्श माऊल्यांप्रती ठरलीस तू रमा. आदर्श माऊलीचा घेऊन या समाजा, कीर्ती रूपाने अजगी फुललीस तू रमा. माता रमाई आपल्या मृत्यूच्या शब्दात बाबांना पत्र लिहितो. हो पत्रात लिहिते रमा, अहो पत्रात लिहिते रमा. माझी चिंता न करता शिका, मी हा परिवार सांभाळते. साहेब स्वतःला जपा. Thank you so much.
एनएसएस फाउंडेशनच्या संचालिका अध्यक्ष यांनी सुद्धा या सहभागी असतील. त्या कार्यक्रमातून दाखल करण्याकरता जे समोर पाठीमागे जे विद्यमान आलेले आहेत त्यांना हात टाकून दीप प्रज्वलित करा असं मी त्यांना विनंती करतो. क्या करते एक तुम्हारी मुलाकात लेंगे. ओके. संस्थेमार्फत आयोजित केलेला आहे. ही संस्था 2017मध्ये स्थापन झालेली असून ती विनाअनुदानित संस्था आहे. तिला शासनाचे कुठले अनुदान वगैरे मिळत नाही. सभासदांच्या वर्गणीतून छोटे मोठे कार्यक्रम संस्था घेत आहे. आतापर्यंत संस्थेने 18 कार्यक्रम घेतलेले आहेत आणि त्याच मार्गाने हा एक आपला कार्यक्रम आहे. संस्थेची कार्यक्षेत्र आपण महाराष्ट्रव्यापी भेट घेतल्यामुळे आतापर्यंत कोल्हापूर, नागपूर, नाशिक, मुंबई, औरंगाबाद, रायगड, पुणे अशा ठिकाणी आपण कार्यक्रम घेतलेले आहेत. आणि कार्यक्रमामध्ये काही पर्यावरणाविषयक, काही सामाजिक आणि काही शैक्षणिक कार्यक्रम घेतले, तसेच काही सांस्कृतिक कार्यक्रम घेतले. त्याच मार्गाने आत्ताचा हा आपला पुरस्कार वितरण सोहळा आपण घेत आहोत. आणि यामध्ये त्यावेळेस संख्या कमी आहे. 10-12 लोकांना आपण साहित्य प्रेरणा पुरस्कार देऊन सन्मानित करणार आहोत. हा कार्यक्रम यापूर्वी आपण वेगवेगळ्या महामंडळाच्या नावाने पुरस्काराचे वितरण केलेले आहे. त्याच स्वरूपाचा हा कार्यक्रम आहे. हा सर्वांनी गोड मानून घ्यावा अशी मी आपल्याला विनंती करतो. आणि मी माझे प्रार्थना पुरस्कार त्यांना देण्यात येत आहे. कृपया इकडे ते मॅडमला समोर. मॅडम थोडंसं इकडे बघा. ओके. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवारण्यासाठी आणि सर्व पुरस्कारी यांना अभिनंदन करते यांचं. आणि मेघाताईंनी खूप छान कार्यक्रम केलेला आहे. मेघाताईंचं आणि माझं जवळपास 7 वर्षापासून खूप छान संबंध आहे. आणि ताई ह्या वेगवेगळ्या क्षेत्रातून वेगवेगळ्या पुरस्कार लोकांना पुरस्कार देत असतात, सामाजिक कार्यकर्त्यांना. त्यांना परत एकदा सर्वांचे हार्दिक अभिनंदन. रंजिता कौर या सुद्धा आपले या ठिकाणी व्यक्त करायचे आहे. मेरी आवाज़ आ रही है सभी के पास? मराठी आती है पर इतनी मराठी मेरी अच्छी नहीं है. जैसे मैं पंजाबी हूँ तो मेरे मुँह से मराठी अगर सुनेंगे तो आपको थोड़ा सा अलग लगेगा, इसलिए मैं हिंदी में बोलना ज़्यादा पसंद करूँगी.
यस, राष्ट्रीय भाषा है। मैं एक शिक्षिका हूँ। शिक्षा का के साथ साथ मैं एक समाज सेविका भी हूँ। आज का जो तेजस फाउंडेशन की ओर से जो कार्यक्रम हो रहा है, ये मैं तीसरी बार अटेंड कर रही हूँ। इनका कार्यक्रम बहुत अच्छे से मेगा डोनर्स मैडम बहुत अच्छे से हर वो कार्यक्रम करते हैं और समाज में जो समाज सेवा जो कर रहे हैं उनको प्रोत्साहन देते हैं, उनको जो अवार्ड देके, उनको जो नियुक्त करके उनको जो मोटिवेशन मिलता है, उससे हर किसी को एक लगता है, बच्चा हो या बड़ा हो, हर किसी को एक लगता है कि हमको एक मोटिवेशन मिले, हमको तालियों की गर्जना से हमको सम्मानित करे। और उसी तरह से मेगा डोनर्स मैडम ने जिस तरह से सावित्रीबाई फुले ने अपने जीवन में संघर्ष किया है, जब सावित्रीबाई फुले ने संघर्ष किया तो 20वें शतक में हमारे मेगा डोनर्स मैडम ने संघर्ष करती आ रही है। उनका संघर्ष अभी भी खत्म नहीं हुआ है, वो अभी भी संघर्ष करती ही रही है। यानी समाज को आगे लेके जाने के लिए वो जो कार्य कर रही है, तो हमारा एक समाज का एक कर्तव्य है कि हमें उनको साथ देना चाहिए और उनको प्रोत्साहन देके हमें उनको आगे लेके जाना चाहिए। ये हमारा भी कुछ कर्तव्य बनता है। यानी सावित्रीबाई ने जिस तरह से ज्ञान की जोत जलाई थी, जिस तरह से उन्होंने अज्ञान को, समाज को एक शिक्षित प्रदान किया था। उस समय के 18वें शतक की जो औरतें थी, उनको जब पढ़ाने के लिए वो जब से कीचड़ उनके ऊपर फेंक के उनको डिमोटिवेट करते थे, वो तब भी नहीं डरे और वो आगे बढ़ते गए। उन्होंने ये कहा कि मुझे आज समाज को आगे लेके जाना है। तो उसी तरह से मेगा डोनर्स मैडम भी आज समाज को आगे लेके जाने के लिए आप सबको पुरस्कार से सम्मानित करके आपको मोटिवेट कर रहे हैं, ताकि आप ये कार्य यहीं पे ना खत्म करते हुए आगे लेके जाएं। और मेरी शुभकामनाएं आपके भी साथ हैं और मंच पे बैठे हुए सभी सदस्यों के साथ है। मेगा मैडम, आपको बहुत बहुत शुभकामनाएं। आप इसी तरह से आगे बढ़ते रहिए। थैंक यू। धन्यवाद. वकील वर्गाला चांगले विचार मांडणारे धन्यवाद. यानंतर मी पुरस्कारासाठी बोलत आहे मीनाताई प्रकाश ताले या ज्येष्ठ गायिका. इकडे लक्ष द्या. हां, थँक्यू. मला बोलायला थांबलेलं आहे. काय बोलून काय नको असं झालेलं आहे. माझ्याबद्दल तर प्रोफेसरांनी सगळं सांगितलेलं आहे, तरी पण थोडंसं मी बोलायचा प्रयत्न करते. ही संस्था सगळ्यांना असं वाटतं ही संस्था मी स्थापन का केली होती, कारण कोणालाच माहिती होती. पण ही संस्था मी माझ्या मुलासाठी स्थापन केलेली आहे. माझा मुलगा रशियामध्ये शिकायला होता. 4 वर्ष त्याचे पूर्ण झालेले होते आणि मला भेटायला तो इंडियामध्ये येणार होता. पण ज्या वेळेस तो निघाला यायला, त्याच्या मित्रांनी त्याला सांगितलं की आपण जगातील 2 नंबरची नदी बघून जाऊया. तो बोलला ठीक आहे. काही ठिकाणी त्याच्या मित्रांचा वाढदिवस होता, तर ते बोलले तेजस तू जाऊन ये, आम्ही नंतर येऊ. तो बोलला ठीक आहे. तो आणि त्याची मैत्रीण दोघंही गेले. त्या ठिकाणी कोणीच नव्हतं, फक्त एक बोर्ड लावलेला होता. त्या बोर्डावर लिहिलं होतं तिथे कोणीही येऊ नका, कारण त्या ठिकाणी कोणीही जात नव्हतं आणि बरी मोठी नदी होती ती. त्या नदीला फार पाणी होतं, दलदल होती तिथे, भोवरा फिरत होता तिथे. आणि त्या ठिकाणी माझा मुलगा आणि ती मुलगी दोघंही गेले. किनाऱ्याला बसून
ऑन द स्पॉट हल्ला झाला. इकडे सगळ्या वार्ताहर सुरू झाली की तेजस मेगा ब्रदर्स हा मुलगा जगात नाही राहिलेला आहे. त्याच्या मित्रांना असं झालं का त्याच्या आईला आता काय सांगायचं, आपण काय सांगायचं, कारण एकुलता एक मुलगा होता माझा. त्या मुलाच्या आयुष्यावर मी माझं जीवन जगत होते. माझं लग्न 90 साली झालेलं होतं. 91 साली माझा घटस्फोट झालेला होता. माहीत नव्हतं मला प्रेम काय असतं, संसार काय असतो, कारण 17 वर्षाचे असताना लग्न झालं, 18 वर्षाचे असताना घटस्फोट झाला. त्याच्यामुळे मला काहीच कळतच नव्हतं. मुलाचं असं झाल्यानंतर मी अशा ऑस्ट्रेलियात होते. 1.5 वर्ष मी ऑस्ट्रेलियात होते याच्यासाठी की माझा मुलगा मला तिथे भेटायला यायचा आहे. कारण इंडियात यायला भरपूर खर्च असतो. कमीत कमी 1.5-2 लाख रुपये खर्च असतो नुसतं तिकिटाचा. तेवढं तिकीट आम्हाला झेपत नसल्यामुळे मी स्वतः ऑस्ट्रेलियात जाऊन 1.5 वर्ष राहिले. आणि ज्यावेळेस 1.5 वर्ष मी तिथे राहिले तर माझा मुलगा मला नेहमी फोन करायचा, आई तू काळजी करू नको, मी मोठा डॉक्टर बनून आलो का मग आपण सगळे एकत्र राहूया, असं तो नेहमी मला बोलायचा. पण असं घडल्यानंतर मला माझा नवरा म्हणजे जे सेकंड मॅरेज केलेलं होतं तो मला येऊन देत नव्हता का, तर तो म्हणायचा तुझ्या मुलाचं तुझ्या आईवडील करतील ना, तू का करते, अरे कशासाठी करते तू. त्याला मी बोलले जन्म दिलेला आहे, 9 महिने पोटात वावरलेले आहे मी. त्याला काय झालं काय नाही मला माहिती नाही आहे. पण माझ्या आईवडिलांचा घटस्फोट करण्यासाठी माझ्या आईवडिलांनी मला इथे बोलवलेलं आहे आणि तो घटस्फोट मला करावाच लागणार आहे. मला पण बघू द्या यांचा घटस्फोट का होतोय, कशासाठी होतोय घटस्फोट. अरे तरुणपणामध्ये तुम्ही घटस्फोट घेतला नाही, तुम्ही आता घटस्फोट घेताय, कशासाठी घटस्फोट घेताय मला पण जाऊन बघू द्या. ज्यावेळेस मी इकडे आले माझ्या भावाने मला सांगितलं नाही का मेघा तेजस असं झालेलं आहे, मला काहीच माहिती नव्हतं. मला असंच वाटत होतं की माझ्या आईवडिलांचा घटस्फोट करायचा आहे म्हणून मला यायचं आहे. मी माझ्या मुलाला फोन लावत होते, माझ्या मुलाचे फोन बंद होते. मला असं वाटत होतं माझ्या आईवडिलांनी याला पण बोलवलं का, याचा फोन का नाही लागत. विमानात बसल्यानंतर त्याच्यासाठी फोन लावते मी. 13,000 किलोमीटरवरती आकाशात होते तरीही मला माहिती होतं तिथे इंटरनेट चालत नाही, तरीही मी वेळासाठी त्याला फोन लावत होते. का तर माझा फोन उचलेल, माझ्याशी बोलल. पण माझ्या मुलांना फोन कधीच उचलले नाही. दिल्लीमध्ये 1:30-2च्या दरम्यान आले, तिथे पण आईवडिलांना फोन नाही केला, कोणालाच फोन नाही केला. पहिला फोन माझ्या मुलाला केला. तर त्याच्यात तू कुठे, तुझा फोन लागत काय नाहीये, फोन लागतच नव्हता. निघाले मी मुंबईला आले. मुंबईला आल्यावर मी माझ्या भावाला बघितलं, भाऊ माझ्याशी कधीच बोलत नव्हता. आता आला मला. दुसरा भाऊ कुठे गेलेला आहे, दुसरा भाऊ मुलाला आणायला गेलेला होता एअरपोर्टला. मी नाशिकला गेले, कसाऱ्याच्या तिथे एका हॉटेलमध्ये माझ्या भावाने मला भरपूर खाऊ घातला, ज्यूस पाजलं, जेवण खाऊ घातला. मी म्हणायचे तुम्ही का नाही जेवण, मला इतकं कावर खाऊ घालताय. नाही आम्ही जेवण करून आलो, तुम्ही जेवण करून घे, मला असं बोलायचे. मी पण आपली वेळासाठी खाऊ घेतलं, मला माहितीच नाही माझ्या मुलाबद्दल काही झालेले का काय, काहीच माहिती नव्हतं. आणि मी जेवण करून घेतलं, कसायला लागले. दुसऱ्या भावाने फोन केला, मेघा आली का रे, हो कळालं का तिला काही, नाही म्हणते अजून काहीच कळालेलं नाहीये. त्यांना काय माहिती ते शब्द माझ्या कानावर पडत आहे, नक्कीच काहीतरी झालेले नसतात. रस्त्याला लागली ती गाडी आहे, द्वारकेला आली. द्वारकेला एका ठिकाणी गाडी थांबली. रिक्षामध्ये एक बाई बसणार होती, ती रिक्षावाल्याने तिला विचारलं, बाई मला कुठे जायचे. पंजाब चला भाव फिर सन्मानपत्र म्हणजे आम्हाला पुरस्कारचे मेघा मॅडम आम्हाला म्हणजे हे करते, सांगते आम्हाला या म्हणून तुम्ही. त्याच्यानंतर आम्ही गायक आहे आणि हे म्हणजे मोठे 2-3 कार्यक्रम झाले मेघा मॅडमचे, तर खूपच चांगले आहेत.
आणि ते सांगते आम्हाला का यात जा तुम्ही पुरस्कारला, आमचं म्हणजे चांगलं आहे बा असं. तर त्याच्यामुळे येत राहतो आम्ही. आणि त्याच्यानंतर म्हणजे आमचे कार्यक्रम पण खूप भारी राहत्या. आणि गायक आहे आम्ही, कीर्तन, गवळणी, पांडुरंगाचे भजनं वगैरे असे बोलतोय आम्ही. त्याच्यामुळे मग ते आम्हाला सांगते का गायकी म्हणून बोलवते आम्हाला. म्हणजे त्यांनी स्थापना तेजस फाउंडेशनची स्थापन केली. तर ते आम्हाला कार्यक्रमासाठी आम्हाला फोन करतात. मग आम्ही येतो. हे पुरस्कार आम्हाला जे गुण आहे आमचे त्याचे नावाचे आम्हाला पुरस्कार मिळतात. आणि मेघा डोस मॅडमचं म्हणजे एक सांगायचं म्हटलं म्हणजे की आपण बघतो आज जगामध्ये बरेच स्त्रिया आहेत त्यांना जर खूप पाहिलं तर त्या स्त्रिया घरात बसून असतात. पण मेघा डोस मॅडमकडे जर बघितलं तर त्याने त्यांचा मुलगा म्हणजे त्यांना सोडून गेला तरी पण त्यांनी हिंमत हरलेली नाही. त्यांनी ही संस्था स्थापन केलेली म्हणजे हा त्यांचा आदर्श म्हणजे स्त्रियांना घेण्यासारखा आहे. आणि मी एवढंच सांगू शकते की मेघा मॅडम हे खूप समजकार आहेत, छान करतात.